तर राम राम मंडळी, मी तुमचा लाडका महेश. आज 9 वाजता पेपर होता म्हणून घाईघाईत तयार होऊन आपण निघाले पेपरला जाण्यासाठी. सकाळी सकाळी देवाचं नाव घेतात आणि हे भांडण करत होते. आपण आवरायला जाणार होते, पण मग घरून स्ट्रिक्ट ऑर्डर होती की रिकाम्या भांडणींमध्ये पडायचं नाही. पेपरचा टाईम होण्यातच होता म्हणून सगळीची सगळी मंडळी जोरात कॉलेजला निघाली. आपण पूर्ण शिस्तीत कॉलेजला पोहोचले. घराघर फिरणारा गेट न फिरवता कॉलेजमध्ये घुसले आणि हे बघा, कोण म्हणतं उंदीर पाणी पित नाही, पाणी पिऊन गर्दीत वर्दी करायला लागले. पेपर संपून लेक्चर हॉलच्या बाहेर आले आणि परत जाताना ट्रॅक्टर थांबवलं, कारण एवढं चालणं आपल्याला काहीच जमत नाही. त्यांनी आपल्याला थेट हॉस्टेलच्या गेटवर सोडलं. हॉस्टेलमध्ये घुसतच होते तेवढ्यात उंट दिसले. सवारी करायची इच्छा होती, पण आपलं पोट म्हटलं मालक घरी भूक लागेल म्हणे. आपण पेपर संपून हॉस्टेलमध्ये घुसले आणि डी बॅचवाले कॉलेजसाठी निघाले. बघा, आपलं कॉलेजला येणं जाणं तर चालूच राहणार आहे, म्हणून तुम्ही फॉलो करून घ्या. आणि हे बघा, ओम पाटील समाजसेवा करत होते, म्हणजेच पाणी गरम करत होते. कपडे बदलून जेवणासाठी निघालो. आपल्या पोटाचं पद्धतशीर काम करून हॉस्टेलला आलो आणि येताच बघितलं तर हिमांशू आणि प्रणव जोड्याने सारंगखेडा जात होते. आपण आराम करून फ्रेश झाले आणि सुशांतला घेऊन चहा पिण्यासाठी निघाले. चहा सोबत बिस्किट, खुशी तर बघा याची. जेवण वगैरे करून आपण हॉस्टेलला आले. आणि मंडळी, अजून जर आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करून घ्या. जय श्रीराम.